रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज मी फुल्ली फर्निश एक चांगला सुंदर असा 3.5 BHK फ्लॅट दाखवतोय। त्याचं लोकेशनचा जर समजा आपण विचार केला तर हा जो फ्लॅट आहे ववळ्याला असणारा हा फ्लॅट असणार आहे। ववळ्यालाच मेन रोड टच तुम्ही बघू शकता। मेन रोड टच म्हणजे हे जे मेट्रो स्टेशन आहे ववळ्याचं, हे ह्या घरापासून 3 मिनिटाच्या अंतरावरती आहे। भविष्यात येणाऱ्या मेट्रो स्टेशनपासून जवळ। आणि आता आपण जो आहे ते हॉलमध्ये उभा आहे। हॉलमध्ये जर तुम्ही बघितलं तर इकडे तुम्हाला ग्रीनरी, अधिक इकडे तुम्हाला डोंगर आणि क्रिक व्ह्यू असा हवेशीर असणार हा फ्लॅट आहे। हा जो फ्लॅट आहे ह्या फ्लॅटचा खरं कार्पेट जर आपण विचार केला तर साधारणतः 1150 कार्पेटचा हा फ्लॅट असेल। आणि ह्या फ्लॅटसोबत आपल्याला 2 ओपन कार पार्किंग अलाउटेड मिळतील ह्या 3.5 BHK समोर। तसं जर बघितलं तर फ्लॅटमध्ये तुम्हाला फक्त साफसफाई, डीप क्लिनिंग हे करणं गरजेचं आहे। बाकी तर फ्लॅट एकदम टकाटक आणि सगळा फर्निश वगैरे सगळा केलेला आहे। आणि जर याचा मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर 7,000 रुपये मेंटेनन्स असणार आहे। ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर साधारणतः जवळजवळ 10 ते 11 किलोमीटर अंतरावरती मात्र हा फ्लॅट असणार आहे। तर अशाच पद्धतीचा हा 3 BHK फ्लॅट आहे। हा फ्लॅट पूर्ण मी तुम्हाला खरं दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण जेव्हा आपण हा फ्लॅट बघणार आहोत त्यावेळेला जर तुम्ही विचार केला तर हा जर समजा आपण मोबाईलच्या कंपासनी बघितलं तर हा साऊथ ईस्ट असणारा फ्लॅट आहे। म्हणजे बाहेर जाताना साऊथ ईस्ट आहे, आतमध्ये येताना नॉर्थ वेस्ट असणारा फ्लॅट आहे। आणि जर इथं लाईटीचा प्रॉब्लेम किंवा ह्या सगळ्या गोष्टी इथे नाही येतं। लाईटीचं जर बघितलं आपण तर इथे तुम्हाला लिफ्टला पॉवर बॅकअप आहे, पण फ्लॅटला पॉवर बॅकअप नक्कीच नाही आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी इकडे नाही आहेत। फक्त तुम्हाला कम्युनिटी हॉल म्हणा, गार्डन म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच खाली आहेत। मेंटेनन्स वाईज म्हणा किंवा त्या मेंटेन वाईज जर आहे तर ते व्यवस्थित आहे। सिक्युरिटी वगैरे पण व्यवस्थित आहे। राहिला बाजार तर तुम्हाला स्टार बाजार म्हणून समोर आहे, किंवा म्हणजे भाजीपाला ह्या सगळ्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला सगळं मिळतं। ह्या मालकांनी खरं तुम्ही बघू शकता इथे हा सुंदर असा सेफ्टी डोअर बनवलेला आहे, जो चांगल्या पद्धतीनं चांगल्या क्वालिटीनं यांनी बनवलेला आहे। आणि आतमध्ये आल्यानंतर जो हाफ बेडरूम होता तर ह्या मंडळींनी काय केलेलं, यांचा जो हाफ बेडरूम होता इथे यांचा ऑफिसचा सेटअप होता। हे तुम्ही बघू शकता त्यांचा हा ऑफिसचा सेटअप असल्या कारणाने ही जी जागा आहे त्यांनी हे इथं कपाटं वगैरे सगळे बनवलेत। आणि इथे त्यांनी त्यांच्या ऑफिससाठी टेबल वगैरे पण बनवता, म्हणजे चेअर वगैरे टाकून असं अशा पद्धतीचा हाफ बेडरूम आहे। वरती तुम्ही बघू शकता फॉल सिलिंग घराला पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे। फॉल सिलिंग पूर्ण घराला फॉल सिलिंग तुम्हाला दिसेल। आणि नंतर आपण इकडे येतो, पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे येतो ज्यावेळेला हा तुम्हाला मोठा पॅसेज मिळतो। आणि तुम्ही ज्यावेळेला इकडे येता त्यावेळेला तुम्हाला असं किचन आहे, जे हे फर्निश त्यांनी केलेलं किचन असणार आहे। हे किचन तुम्हाला ह्या साईडला मोठं प्रशस्त मिळतं। आणि इथं त्यांनी वॉशिंग मशीनसाठी एक पॉईंट काढून ठेवलेला आहे। इथे ह्या साईडला पण एक वॉशिंग मशीनसाठी पॉईंट आहे। इकडं जर तुम्ही बघितलं तर हे स्टोरेज आहे, त्याच्यामुळे याचा काही विषय नाही। पण हे अशा पद्धतीचं तुम्हाला किचन, 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन मिळेल। आणि किचनच्या आपण ज्यावेळेला बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही हा बघू शकता, ह्याचा हॉल आहे। हॉल त्यांचा अशा पद्धतीचा मोठा, प्रशस्त आणि चांगला आहे। आणि हॉलमधनं जर आपण बघितलं तुम्हाला इथं TV युनिट वगैरे पण बनवलेलं आहे। वरती सेंट्रलाइज AC BC ते सगळं लावून ठेवलेलं आहे वरती। आणि त्याच्यानंतर समोर ज्यावेळेला आपण आपल्या हॉलमध्ये उभे राहू त्यावेळेला तुम्हाला उजेड वगैरे खूप चांगले, वारं पण चांगलं आहे। अधिक समोर तुम्ही जर बघितलं तुम्हाला क्रिक आणि डोंगर हा तुम्हाला तुमचा पूर्णपणे दिसतो। आणि त्याच्या पलीकडे जर बघितलं तर पुराणिक बाली म्हणा किंवा गोदरेज म्हणा, वियांग म्हणा किंवा लोडस स्प्लेंडोरा म्हणा, हे तुमच्या पुढे असणार आहे। तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आणि इथे बघा एवढा मोठा हॉल आणि असं मस्तपैकी त्यांनी डिझाईन करून हे सगळं काम स्वतः त्यांनी केलेलं आहे। चांगल्या पद्धतीचं काम करून ठेवलेलं आहे। आणि इकडं मग त्यांनी इथं भगवंतासाठी, मंदिरासाठी स्पेशल जागा बनवली ह्या हॉलमध्ये। आणि नंतर आपण मग एक हा बेडरूम त्यांचा इकडे येतो। ह्या बेडरूममध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इथं एक मिळतं अशा पद्धतशीरपणे चांगल्या पद्धतीचं। आणि त्याच्यानंतर हा जो बेडरूम आहे ह्याला वुडन फ्लोरिंग केलेलं आहे। आणि नंतर असं मोठं चांगलं कपाट तुम्हाला ऑलरेडी बनवलेलं आहे। त्याच्यात पण तुम्ही वरती बघितलं सॅमसंगचा AC, फॉल सिलिंग इकडं पण पूर्ण करून ठेवलेलं आहे। जेव्हा आपण ह्या बेडरूमच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला प्रशस्त आणि चांगली अशी बाल्कनी आहे। आणि या बाल्कनीतनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सुंदर असा व्ह्यू मिळतो तुमच्या घरामध्ये, मोकळा श्वास घेणे असा। आणि मेट्रोचं जाणं येणं ह्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की दिसतील। आणि ह्या साईडला जर बघितलं तर तुम्हाला हा डोंगर येऊरचा पूर्णपणे तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतो। अशा पद्धतीचा हा व्ह्यू आणि अशा सुंदर असं चांगलं तुम्हाला हे नक्की मिळू शकतं। नंतर ज्यावेळेला आपण ह्या बेडरूमच्या इकडे येणार आहोत तर बेडरूमच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला परत ह्या साईडला आपण हॉलमध्ये येणार। हॉलच्या ह्या साईडला आल्यानंतर तुम्ही बघू शकता वरती पण त्यांनी चांगलं फॉल सिलिंग केले।
इथे पण त्यांनी इंटेरियर डेकोरेशनचं काम केलेलं आहे। नंतर इकडे आपण आल्यानंतर तुम्हाला इकडे एक बेडरूम आहे, चिल्ड्रन्स बेडरूम, आणि ह्या साईडला एक बेडरूम आहे। तर चिल्ड्रन्स बेडरूममध्ये त्यांनी ऑलरेडी हा बेड वगैरे सगळा खाली टाकलेला आहे। वरती एक त्यांनी सेटअप केलेला आहे आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता कपाट म्हणा किंवा स्टोरेजसाठी जागा ऑलरेडी आहे। आणि ह्या साईडला पण तुम्ही बघू शकता स्टोरेजसाठी जागा आहे। खूप हवा आणि तुम्हाला डोंगराचा व्ह्यू तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसणार आहे। अशा पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला पुढे एकदम डोंगराचा व्ह्यू मिळेल। तर लहान मुलांसाठी त्यांनी खाली स्टडी टेबल, वरती एक जण आराम करू शकतो आणि खाली एक जण, आणि वरती याला पण फॉल सिलिंग वगैरे सगळं मस्त करून ठेवलेलं आहे। आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट इथे तुम्हाला एक मिळतं। हे जसं वेगळं ते लहान मुलांसाठी वापरायला म्हणा त्या पद्धतीने ते मिळू शकतं, किंवा हॉलमधनं जरी कोणी आलं तर त्यांना ते वापरायला मिळेल। आणि पुढे आल्यानंतर मग हा शेवटचा तुमचा बेडरूम राहतो। याच्यात जर आपण आलो तर इथे पण तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट एक ह्या साईडला मिळतं, म्हणजे हेही मोठं आणि प्रशस्त आहे। आणि नंतर हा जर दरवाजा ओपन केला तर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इकडनं पण हवा चांगली येते। म्हणजे अशा पद्धतीचं इथं ड्राय बाल्कनीला चांगला स्पेस परत इथं पण तयार करून ठेवलेला आहे। अशा पद्धतीचा हा इकडचा बाथरूम आहे। आणि नंतर जेव्हा आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही इकडे हे तुमचं शेवटचं बेडरूम आहे। याच्यात जर तुम्ही बघितलं तर वरती फॉल सिलिंग अधिक हे कपाट वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे मालकाने। याच्यात पण जर AC बघितलं तर वरती सॅमसंगचं AC, रिमोटवाले फॅन वगैरे हे सगळं लावलं आहे। अशा पद्धतीचे पूर्ण फर्निचर आहे। याच्यात बेड वगैरे आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आणावं लागणार आहे। बेड म्हणा, TV म्हणा, वॉशिंग मशीन, फ्रीज, त्या 2-4 गोष्टी आपल्याला आणावं लागतील। अदरवाईज पेंटिंग डेंटिंग स्वच्छता करून जर हा फ्लॅट आपण घ्यायचा ठरवला तर मला असं वाटतं चांगलं आहे। ह्या मालकांनी सांगताना आपल्याला 1,90,00,000 रुपये ह्या फ्लॅटची कॉस्ट सांगितलेली आहे। 90 लाख रुपये निगोशिएबल असणार आहे, पण खूप मोठं निगोशिएशन नसणार आहे। जर इथे OC CC म्हणा त्या सगळ्या गोष्टी सोसायटी पण झालेली आहे। कोणत्या बँकेकडनं आपण लोन घेण्याचा जरी विचार केला तर आपल्याला नक्कीच तिकडनं लोनही उपलब्ध होईल। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल तर आम्हाला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू। याची चावीचा प्रबंध आपण करून देऊ। आणि आमचे व्हिडिओज आपल्याला कसे वाटतात किंवा आमचे जे काम आहे त्या कामाची पोहोचपावती तुम्ही दिली तर खूप बरं होईल। ते पोहोचपावती म्हणजे काय, आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट्स करा, अधिक जास्तीत जास्त बघत राहावा, जेणेकरून तुम्हाला ठाण्यातल्या प्रॉपर्टीबद्दलचं नक्कीच ज्ञान मिळू शकतं। तर अशाच पद्धतीचे आम्ही रोज व्हिडिओ घेऊन येतो आणि आपण सगळ्यांनी ते बघत राहावं हीच मी नम्र विनंती करतो। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरे।